भागातील मंदिराच्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजश्री लोंढे यांचे मनोगत या रस्त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. मी राजश्री शंकरराव लोंढे. या भागात म्हणजे जवळजवळ मी मागच्या वर्षी आमचा अपघात झाल्यापासून 1 वर्ष पाठपुरावा करत आहे की केबीपी चौकापासून ते वाखरी हनुमान मंदिरापर्यंत डिवायडर होण्याची व्यवस्था झाली पाहिजे. परंतु प्रशासन सगळे झोपलेले आहे. इथे प्रत्येक आठवड्याला 4 ते 8 ॲक्सिडेंट चालूच आहेत आणि अक्षरशः माणसं म्हणजे जीवानीशी जात आहेत. परंतु प्रशासनाला जात काही येत नाही आहे. रस्ते वाढवणे म्हणा किंवा डिवायडर टाकणे म्हणा, या संदर्भात कुणीच लक्ष देत नाही आहे. स्थानिक नेते पण लक्ष देत नाही आहेत, बाकी कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही. सामान्य नागरिकांनी काय करायचं, कसं जगायचं? फक्त जीवाचं राम करून इथं कष्ट करणाऱ्या माणसासाठी कुणीच नाही आहे. फक्त आपल्या पोट भागण्यासाठी आलेल्या लोकांसाठी इथं कोणी नाही आहे. फक्त जे येतात ते आपले फक्त काही प्रश्न सोडवण्याच्या मागे नाही आहे, आपले फक्त पोट भरण्याच्या मागे लागलेले आहेत सर्वजण. तरी प्रशासनाने जागे होऊन या रस्त्याची व्यवस्था करावी, डिवायडर टाकण्यात यावे, रस्ता वाढवण्यात यावा. आजूबाजूला काही प्रसंग घडतात त्याबद्दल सगळ्यांचं लक्ष असावं, यासाठी हा खटाटोप चाललेला आहे. तरी बघा, आपण लक्ष द्या. स्थानिक नेत्यांनी पण जागे व्हा, प्रशासनाने पण जागे व्हा, अन्यथा या